डॉक्टर विंकी रुगवानी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक आपल्यासोबत आहे। सर, आयुक्त तुकाराम मुंडे यांनी धाड सत्र सुरू केले की हॉस्पिटल्समध्ये औषधी विकले जाऊ शकत नाही। नागपुरातही एक हॉस्पिटलवर धाड टाकलेली आहे। काउन्सिलचं काय मत आहे? नाही, याच्यात कसं आहे की जर जे हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर असतात ते स्वतःचे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी मेडिसिन्स ठेवू शकतात आणि त्यांच्यासाठी ते मेडिसिन्स जे आहेत ते यूज करू शकतात। ओनली थिंग इज त्यांचे जे मेडिसिन्स त्यांच्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये असाल त्यांचे प्रॉपर बिल्स असणं गरजेचं आहे। नागपुरात ही कारवाई झालेली आहे आणि कंपल्सरी करू शकत नाही हॉस्पिटल्स तरी विकलं जात आहे। प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक फार्मसी आहे आणि तिथनंच औषध घ्यावं लागते। नाही, बरोबर आहे, हे बिलकुल अगदी बरोबर आहे की आपण कोणालाही कंपल्शन करू शकत नाही की आपलाही स्वतःच्या जे म्हणजे मेडिकल स्टोअर, हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअर असो किंवा क्लिनिक जवळ मेडिकल स्टोअर असो तिकडूनच घ्यायचा असा कंपल्शन बिलकुल हे आमचे जे मेडिकल काउन्सिलचे क्लिअर गाईडलाईन्स आहेत त्याच्यात हे बिलकुल अलाउ करणार नाही। अन्न आणि औषध प्रशासन विभाग कारवाई करत आहेत। मेडिकल काउन्सिल पण यात काही गाईडलाईन इश्यू करणार आहे का? कारवाई करू शकते का हॉस्पिटल्सवर? ऑलरेडी गाईडलाईन्स आहेत आणि जे म्हणजे मी जसं सांगितलं की आपण आपल्या स्वतःच्या मेडिकल स्टोअरमधून औषध घेणं हे काही कंपल्सरी करू शकत नाही। असे आढळले तर काउन्सिल पण कारवाई करेल? हां, जर आपल्याला काही कंप्लेंट आला किंवा असं वाटलं तर आम्ही करू शकतो। थँक्यू। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।